आत्ता मी दोन खूप महत्त्वाचे आणि मोठे चित्रपट करते. एक तर नामदेव ढसाळांवरची एक फिल्म येते आणि त्याच्यासाठी खूप अभ्यास करायला लागतोय. म्हणजे आत्ता तर खूप आपल्याकडे इंटरनेटमुळे खूप गोष्टी अवेलेबल आहेत. पण मला असं वाटतं महत्त्वाचं अजूनही सगळ्यांनी पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यांचं बायोपिक, त्यांची लाईफ हिस्ट्री, मग आपल्याला कळतं. मग आपण स्क्रिप्टमध्ये केवढं घेतोय, तेवढ्या पोर्शनमध्ये त्यांना कोण कोण भेटले. फ्रँकली स्पीकिंग अशा फिल्म्स ना, तुमचं क्राऊड सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. कारण जो पाठनं जातो तो माणूस आत्ताचा टी शर्ट घालून जाऊन नाही चालणार किंवा जीन्स घालून नाही चालणार. मग तो काय घालेल? कशाला तो कोपऱ्यात एक पानवाला बसलाय, मग तो काय घालेल? त्याची पानाची टपरी आहे, मग तो काय असे आहे? मराठी आहे का? कोण आहे? मग त्या पद्धतीने तो कपडे घालेल. मग हे सगळं पण त्या ह्याच्यात बघावं लागतं. म्हणजे नुसतं मेन कास्ट आणि मग क्राऊडला तुम्ही तुमचे शर्ट पॅन्ट घालून या आणि घाला असं नाही करू शकत फॉर फिल्म्स लाईक दिस. सो तो सुद्धा अभ्यास. मग त्या काळात मुंबईतली लोक कशी होती किंवा साताऱ्यातली लोक कशी होती, मग त्या शोधायची, कोणाकडे जुने फोटो आहेत का बघायचे. आणि मग त्या पद्धतीने मग टोप्या घालण्याचे प्रकार होते. कोणी अशी घालतं, कोणी अशी घालतं, कोणी ती मंचर घालतं, कोणी म्हणजे कसे तेव्हा कसं होतं, कोणी नेहरूंना फॉलो करायचे, कोणी आंबेडकरांना फॉलो करायचे. मग त्या त्या पद्धतीने ते त्यांचं त्यांचं स्टायलिंग करायचे.